नमस्कार मित्रांनो, मराठी बॉय युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काही महत्त्वाच्या चर्चेत बोलणार आहोत। जे प्रश्न अनेक जणांच्या मनात पडलेला आहे ते प्रश्न म्हणजे असा की मुली छोटे छोटे कपडे घालतात आणि त्याचं कारण काय आणि लोकांना त्याबद्दल काय वाटते हे आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत। आणि हे बरोबर आहे की नाही हे आपण या विषयावर बोलणार आहोत। तर मुली हे छोटे छोटे कपडे का घालतात? ते मॉडर्न दाखवण्यासाठी की आपले स्टेटस दाखवण्यासाठी? आज के टाइम पर लड़कियों की जो प्रेफरेंस होती है वो होती है छोटे कपड़े पहनना। जितने ज्यादा छोटे कपड़े होंगे उतनी ही ज्यादा लड़की का स्टैंडर्ड हाई माना जाता है और उनको बहुत स्पेशल तरीके से ट्रीट किया जाता है कि यार ये ना बहुत हाई फाई लड़की है, ये तो कमाल है, ये तो बहुत पैसे वाली है। हे बरेच जणांच्या मनात प्रश्न पडतो, त्याबद्दल आपण काही बोलणार आहोत। तर मित्रांनो, काही लोक म्हणतात की आपले जे कपडे घालतो ते आपलं स्वातंत्र्य पण आहे आणि आपण ते आपल्या व्यक्ती म्हणजे आपण स्वतःवर अवलंबून आहे की आपण कोणते कपडे घालणार आणि कसे घालणार। ये हर एक इंसान की इंडिविजुअल चॉइस होती है, पर्सनल चॉइस होती है, जिस पर किसी को भी उंगली उठाने का कोई अधिकार नहीं है, किसी को कमेंट करने का कोई अधिकार नहीं है। सो अगर कोई भी लड़की कुछ पहनती है तो इससे किसी लड़के को ये अधिकार नहीं मिलता, किसी लड़की को ये अधिकार नहीं मिलता कि उसके ऊपर उंगली उठाए। ये सबसे पहली चीज है जो सबको समझनी चाहिए। पण मित्रांनो, हे तर बरोबर आहे, पण असं आपण मानले जाते की आपल्या संस्कृतीनुसार की हे आपल्या संस्कृतीमध्ये मोडत नाही आणि छोटे छोटे कपडे घालणं मुलीला हे चुकीचं आहे। पण मित्रांनो, हे जे आपण जे कपडे घालतो ना त्याच्यावर आपलं कळते की आपण किती संस्कृती जपतो आणि आपण त्या संस्कृतीचं किती पालन करतो। तर मित्रांनो, मुली जास्तीत जास्त या संस्कृतीचं अंधानुकरण करतात, म्हणजे की जे कपडे घालायचे नसतात ते पण ते घालतात आणि छोटे छोटे शॉर्ट सुद्धा या घालतात, जे की लाजिरवाणी गोष्ट त्या मुलींना सुद्धा वाटते की हे आपण घालायला नाही पाहिजेत होते। तर मित्रांनो, आपल्याला या याच्यातून एकच कळते की किती आपण छोटे छोटे कपडे घातले तर शेवटी आपल्याला लाजिरवाणी गोष्ट आहे। ऑटो क्यों नहीं आ रहे यार? मैं कॉलेज में लेट हो रही हूँ। क्या हो गया इन ऑटो वालों को? मैडम, ऑटो के इंतजार में हो क्या? हाँ जी, ऑटो के इंतजार में हूँ। ऑटो की तो हड़ताल चल रही है, अगर आप ऐतराज ना हो तो मैं छोड़ दूं अपनी स्कूटी पे। वो तो पैसा भी ना देने पड़ेंगे, ऑटो वाले पैसा दोगे ना, वो तो पैसा देने की जरूरत ना, बस मैं ब्रेक मारते रहूं ना, पीछे तक करंट देते रही बस। चलो ना मैडम, सुनो तो सही। अरे मैडम, अरे चलो हमारी क्या है। क्यों मुझे ये लोग छेड़ते हैं इतना? लगता है मुझे कपड़ों में ही कमी है। अब मैं छोटे कपड़े ही पहनूंगी कभी, फिर देखती हूँ कैसे मुझे कोई छेड़ता है। म्हणून मुलींना एकच सांगणं आहे की आपण असे कपडे घाला जे की आपल्याला स्वातंत्र्यात पण आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण स्वतःला आरशात जर पाहिलं तर असा विचार आला पाहिजे की आपल्याला कम्फर्टेबल कपडे असे वाटलं पाहिजेत आपल्याला। तर मित्रांनो, म्हणजे असे शॉर्ट जे कपडे घालून हे फिरतात ना, तर ते खरं तर मला त्यांचा खूप राग येते, कारण की हे आपल्या अनुकरणात बसतच नाही। आणि बरेच जण खूप असे म्हणतात की हे स्वातंत्र्य आहे, आपण जसे घातले पाहिजेत, पण हे कसंच म्हणजे हे संस्कृती जपतच नाही। नेहमी आपल्याला एका गोष्टीची जाणीव असली पाहिजे, ती म्हणजे आपण काय करत आहे आणि आपण जे करतोय ते समाजाला म्हणजे ते शोभा सारखं आहे का असं आपल्याला कळलं पाहिजे। म्हणजे बरेच मुली म्हणतात की आम्ही जे कपडे पाहतात त्याच्यात मुलांची नजर वाईट असते। अरे बरोबर आहे, पण आपण जर छोटे कपडे घातले तर वाईट तर नजर जाणारच ना, पण मुलांना पण एक सांगणं आहे की आपली नजर चांगली ठेवा। त्यामुळेच आपण म्हणजे आपली जर नजर आपण चांगली ठेवली ना तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशी वाईट दिसणार नाही। म्हणून याची मुलांनी पण दक्षता घेतली पाहिजे, पण मुलींनी खरं तर याची स्वतःहून दक्षता जास्त घेतली पाहिजे। आपण कोणते कपडे घालतो हे स्वतःला कळलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जर एखादं काही स्टॉल वगैरे खाली जर पडला तर आपल्याला वागताना लाज नाही वाटली पाहिजे। म्हणून या गोष्टीची आपल्याला जाणीव असली पाहिजे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। परंतु आपल्याला एक खात्री ठेवायची आहे की आपल्या देशाला आपल्याला जागृत करायचं आहे आणि आपली संस्कृती जपायची आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।